महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा विशेष संवाद कार्यक्रम आज सिंहास तत्वना संधी आणि ग्रामतिथे उद्योग या विषयांवरील चर्चेसह संपन्न झाला। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक शाखेने शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता नाशिक येथील हॉटेल ताज बॉलरूममध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आणि सिंहास तत्वना संधी आणि ग्रामतिथे उद्योग या विषयांवर विशेष कार्यक्रम आयोजन केले होते। आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ असतील। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान MSCCIचे अध्यक्ष रवींद्र मंगवे भूषवतील। खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल डिकाले, आमदार नितीन पवार, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात आगामी सिंहस्थ कुंभाशी संबंधित व्यापार, उद्योग, पर्यटन, रोजगाराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली जाईल। गावाकडून उद्योगाकडे या संकल्पने अंतर्गत ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन स्वयंरोजगाराच्या संधी यावर चर्चा केली जाईल। या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर आणि पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येईल। हा कार्यक्रम संतोष मंडलचा सुनीता फाल्गुने आणि अजित सुरहाना यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे आणि आयोजकांनी उद्योग आणि व्यापार, कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिकांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे। गाव तिथं उद्योजक अभियान आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या या शतक महोत्सवी वर्षात चालू केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, परंतु येणाऱ्या ह्या 100व्या वर्षात ग्राम उद्योग क्रांती याची सुरुवात ही महाराष्ट्राच्या या भूमीतून होईल आणि त्याची सुरुवात मला वाटतं नाशिकच्या ह्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आमचे सगळेच पदाधिकारी, मग आमच्या उपाध्यक्ष सुनीता फाल्गुनेताई आहेत किंवा संतोष मंडलेजा साहेब आमचे माजी अध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या वतीने, नाशिकच्या सगळ्या टीमच्या वतीने नाशिकच्या 15 जिल्ह्यात गाव तिथं उद्योजक अभियान आम्ही घेऊन जात आहोत। धन्यवाद। आप आए हुए क्या कहेंगे? आज तशा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी नाशिक येथे महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं जो काही त्यांच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सदस्य मंडळीचा सत्कार आणि त्याबरोबर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं। त्या ठिकाणी आम्हालाही वाजे साहेब, मी आणि फरांदे मॅडम यांनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं। त्या निमित्तानं आल्यानंतर जी आज खरी गरज जी आहे ती सगळ्यांना नोकऱ्या मिळणं तसं मुश्किल आहे। नोकऱ्या मिळतीलच असंही नाही, परंतु शिकलं पाहिजे। शिकून काहींना मेरिटच्या असतील त्यांना नोकऱ्या मिळतील, बाकीच्यांना मेरिटच्या असतील नसतील, तरीही उद्योगातून जे काही प्रत्येकाचा कुटुंब किंवा उद्योग हा एकट्या पुरता नसतो, तो अनेकांना उद्योग देणारा उद्योग हा असतो। मग एखाद्या ठिकाणी एखादा छोटासा उद्योग सुरू झाला तर त्याला जोडून छोटे छोटे इतरही उद्योग उभे राहतात आणि म्हणून या त्यांच्या ज्या संकल्पना आहेत का गाव तिथे उद्योजक, तर मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे का गाव आणि पाडा तिथे उद्योजक। आणि आज जर बघितलं ग्रामीण भागात खूप छोटे छोटे उद्योग करणारी लोक आहेत, परंतु त्यांचं एकत्र क्लस्टर करावं, त्यांची विक्री व्यवस्था त्या ठिकाणी मार्केटिंग उभं करून द्यावं, अशा पद्धतीची व्यवस्था जर झाली तर मला वाटतंय जे इतर देशांमध्ये ज्या पद्धतीनं छोटे उद्योगांना खूप महत्व आहे, तसंच आपल्या भारतात सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांची स्वप्न जे आहेत त्या उद्योगाचा भारत, जे काही भारताला शेती प्रधान देश म्हणून म्हणलं जातं, त्याच्याबरोबर उद्योग प्रधान देश सुद्धा व्हावा या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई असतील किंवा उद्योग मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, हे सगळी लोक सरकार सगळं त्या उद्योगाच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करतं। आणि नाशिककरांचं भाग्य आहे की आता सिंहस्थ कुंभमेळा येतोय, त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना अजून त्या ठिकाणी भरभराट होईल, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली। सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद।